नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मटकीचा रस्सा। त्यासाठी मी इथं बारीक चिरलेला कांदा, खोबरे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटण करून घेतलं आहे। त्याचबरोबर फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून ते देखील व्यवस्थित असे परतून घेऊयात। टोमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर वाटलेले आपण खोबऱ्याचे वाटण घालून घेऊयात आणि ते देखील 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असे परतून घेऊयात। वाटण आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात। सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करून आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊयात। त्यानंतर शिजवलेली मी इथं मटकी घालून घेतली आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि वरून अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि मटकीचा रस्सा आपण 7 ते 8 मिनिटं असा व्यवस्थित उकळून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।